जय शिवराय मित्रांनो. मी आज तुम्हाला अशा एका गोष्टीबद्दल माहिती सांगणार आहे, जी गोष्टी सुरुवात एक रिमेड एक उपाय म्हणून झाली होती, पण आज ते एक मोठा ब्रँड बनलाय. तर झालं असं की एक रेल्वे स्टेशन होतं आणि ते इकडे रेल्वेचे काही कामगार लोक असं काम करायचे. तुम्हाला माहिती रेल्वेचं काम कसं असतं, ओपन एन्व्हायरमेंटमध्ये असतं, ओपनमध्ये असतं, उन्हामध्ये असतं. तर बऱ्याच वेळा असं व्हायचं की ते कामगार लोक डॉक्टरांकडे एक तक्रार घेऊन यायची की आम्हाला स्किनला इन्फेक्शन होते. आणि डॉक्टर कोण होते, तर व्ही.पी. सिद्धन नावाचे डॉक्टर होते. ही गोष्ट आहे 1960च्या दशकातली. तर झालं असं की ते डॉक्टर लोकांनी मग त्यांचं ते जे डॉक्टर होते त्यांनी त्यांचं आयुर्वेद आणि केमिकल नॉलेज वापरून एक साबण तयार केला. तो साबण खूपच कामी आहे. त्या साबणामुळे त्या कामगारांचं स्किनचं इन्फेक्शन तर बरं झालंच, पण त्यांना स्किनला आराम सुद्धा मिळाला. आणि या सगळ्या गोष्टीचं खूप मोठं कौतुक झालं. व्ही.पी. सिद्धन यांचं सुद्धा खूप तिथल्या रेल्वेचे लोक होते, जे ऑफिसर होते, त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात आभार मानलं. आणि मग 1969 मध्ये त्यांनी त्याचं मोठ्या प्रमाणात उत्पादन सुरू केलं हाय स्केलवर. आणि मग ते ओपन मार्केटमध्ये ती वस्तू आणली. आणि हा ब्रँड म्हणजे आजचा मेडिमिक्स साबण. सध्याच्या घडीला मेडिमिक्स ही कंपनी साबणासोबतच फेस वॉश आणि बॉडी वॉश सुद्धा बनवते. आणि सध्याच्या घडीला या कंपनीचा व्यवसाय हा 500 करोडपेक्षा अधिक आहे. तुम्ही सुद्धा कोणता साबण, फेस वॉश, बॉडी वॉश वापरता, कोणत्या कंपनीचा वापरता, तुम्ही कधी मेडिमिक्स साबण वापरलाय का, एकदा कमेंटमध्ये नक्की सांगा. स्टे सेफ, स्टे हेल्दी.